आता रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. नेहमीप्रमाणे आपण आपल्या बायबल स्टडीची सुरुवात प्रार्थनेने घेत असतो. तर आज मी पप्पांना विनंती करल की त्यांनी प्रार्थनेनी सुरुवात करावी. आपण आपले डोळे झाकूया. सर्वशक्तिमान परमेश्वरा, स्वर्ग आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या, आमच्या स्वर्गातील प्रिय बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करीतो, कारण तू पुन्हा एकदा मेनन कुटुंबियांना आणि पाटोळे कुटुंबियांना आणि इतर जे काही आमच्याशी जोडलेले आहेत या पवित्र संवादासाठी सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि प्रभूजवळ विनंती करतो की आम्हा सर्वांवर प्रभू तुझी कृपा आणि आशीर्वाद पाठव. विशेष करून पवित्र शास्त्र हा आम्हामध्ये एक संवाद आहे. आम्हाला प्रभूविषयी, या जगाच्या निर्मात्याविषयी आणि त्याच्या आज्ञेविषयी आम्हाला काही संवाद मिळतो, देवाच्या काही आज्ञा मिळतात. त्या आज्ञेद्वारे, त्या संवादाद्वारे आज आम्ही या पवित्र शास्त्राच्या संवादातून प्रभू आणि प्रभूच्या इच्छेविषयी, आज्ञेविषयी आम्ही माहिती जाणून घेणार आहोत. प्रभू, आम्हाला पुन्हा तू आध्यात्मिक शक्ती दे, सामर्थ्य दे, तुझा संवाद तुझ्याशी करण्यासाठी, तुझं आज्ञा आम्हाला समजण्यासाठी. ही छोटीशी प्रार्थना या सुंदरशा संध्याकाळी आम्ही तुझ्याजवळ करत आहोत आणि तुझ्या कृपेसाठी, आशीर्वादासाठी याचना करत आहोत. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त बेटा. तर जवळजवळ आपले 6 बायबल स्टडीज झालेले आहेत. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आपण पवित्र शास्त्र आपल्याला परमेश्वराबद्दल काय सांगतं, आपल्या जीवनामध्ये आपण पवित्र शास्त्राचा अर्थ कसा काढतो, कसा लावला पाहिजे, परमेश्वर कोण आहे, परमेश्वर आपल्याला काय संदेश देत असतो, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण बायबल स्टडी करत आलो आहोत. आजचा जो विषय आहे तो कुठला विषय आहे आपला बायबल स्टडीचा? बायबल, पवित्र शास्त्र. खूप छान. तर आज आपण या एका तासामध्ये 3 प्रश्नांवर मनन चिंतन करूया ह्या विषयी. पहिला प्रश्न, पवित्र शास्त्र म्हणजे काय? दुसरा प्रश्न, आपण पवित्र शास्त्र का वाचतो? आणि तिसरा प्रश्न, पवित्र शास्त्र आपण कसे वाचले पाहिजे? पवित्र शास्त्र म्हणजे काय? आपण पवित्र शास्त्र का वाचतो? आणि पवित्र शास्त्र आपण कसं वाचलं पाहिजे? या तिन्ही प्रश्नांवर आपण आज संभाषण करू. एक दुसऱ्यांचे विचार, मत एक दुसऱ्यांबरोबर आपण मांडूया आणि परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगते या 3 प्रश्नांबद्दल, त्याच्यावर सुद्धा आपण मनन चिंतन करूया आज. तर जसं आपण नेहमी करतो, आजचा विषय आहे आपला पवित्र शास्त्र. आणि आपला पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे काय असतो की जो विषय आहे त्याचा अर्थ काय? तर मला तुम्हाला आता हा प्रश्न विचारायचा आहे प्रत्येकाला की पवित्र शास्त्र म्हणजे काय? आता आपण आपलं मनामध्ये जे काही उत्तर असेल ते इथं मांडू शकता बायबल स्टडी मध्ये. भय घ्यायचं नाही, माझं उत्तर चुकीचं असेल म्हणून मी बोलणार नाही असं मनामध्ये ठेवू नका. तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहे, जे काही कदाचित परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे आता, ते तुम्ही मांडू शकता. तर प्रश्न हा आहे की पवित्र शास्त्र म्हणजे काय? तर आपण सुरुवात करूया मेनन परिवारामधनं. जर कुणाला विचार मांडायचे असतील तर ते विचार मांडू शकतात. आता पवित्र शास्त्र म्हणजे काय? ख्रिस्ती जीवनाचा मार्गदर्शन. खूप छान. ख्रिस्ती जीवनाचा पाया. ख्रिस्ती जीवनाचा पाया गौरव. खूप छान. It reveals yourself.
Very good. It It reveals. yourself, अपना ourself, to us only, to us what we are. खूप छान. Word of God that should be known to us. The word of God. बरोबर अनिकेत? Yes, uncle. कोणी अनिकेत आहे का अक्षय? Aniket, uncle. Aniket. ओके. तू काय सांगितलं? वर्ड ऑफ गॉड. Yes, uncle. परमेश्वराचा शब्द. बायबल पासून घेतलेले कृपेचे ज्ञान. अंकल तुम्ही बोलताय का? थोडस जोरात बोलू शकता का? हा बायबल पासून मिळालेले कृपेचे ज्ञान. कृपेचं ज्ञान. हा खूप छान. बोला, तुम्हाला बोलायचं होतं. प्रभू शब्द मी बोललो. प्रभू शब्द. पप्पा म्हणाले प्रभू शब्द. ओके, अनिकेत ऑलरेडी Salvation. साल्वेशन. साल्वेशन. बुक ऑफ लाईफ, बुक ऑफ लाईफ, जीवनाचे पुस्तक. अमित म्हणाला जीवनाचं पुस्तक, बुक ऑफ लाईफ. खूप छान. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल लिहिले गेलेले पुस्तक. खूप छान. खूप छान. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल लिहिलेले गेलेले पुस्तक. किती छान. व्हेरी नाईस. खूप छान. तर हा जो पहिला प्रश्न आपण घेतला, प्रत्येकाने तुम्ही जे उत्तर दिलं हे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पवित्र शास्त्र इज वर्ड ऑफ गॉड. अनिकेत म्हणाला परमेश्वराचा शब्द आहे. आई म्हणाली ख्रिस्ती जीवनाचं मार्गदर्शन. काकू म्हणाली ख्रिस्ती जीवनाचा पाया. आणि आत्तू म्हणाली इट रिव्हील्स आवरसेल्फ. इट रिव्हील्स युअरसेल्फ. आपलं स्वतःला ते प्रगट करतं. आपण स्वतः कोण आहोत ह्याचं प्रगटीकरण होतं. अंकल म्हणाले की पवित्र शास्त्राद्वारे कृपेचं ज्ञान मिळतं. पप्पा म्हणाले हा प्रभू शब्द आहे. आत्तू म्हणाली की आपल्याला साल्वेशन प्राप्त होतं, जीवन प्राप्त होतं. ख्रिस्तामध्ये जे जीवन मिळतं आपल्याला, नवीन जीवन, त्याची प्राप्ती बायबलद्वारे होती. आणि अमित म्हणाला की हे जीवनाचं पुस्तक आहे. इट इज अ बुक ऑफ लाईफ. आणि मम्मीनी खूप छान असा अर्थ सांगितला की परमेश्वराचा जो शब्द आहे त्या आत्म्याने जे बोललं गेलं, जे लिहिलं गेलं आपल्यासाठी, ते म्हणजे पवित्र शास्त्र. तर जो पहिला प्रश्न आपण केला ह्या बायबल स्टडी मध्ये तो होता पवित्र शास्त्र म्हणजे काय. आणि तुम्ही सर्वांनी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. पवित्र शास्त्र म्हणजे देव आपल्याशी संभाषण करतो. परमेश्वराचा शब्द आपल्यासाठी, ज्याच्यामुळं आपल्याला खूपशा गोष्टी प्रगट केल्या गेल्या आहेत. आता आतून एक शब्द वापरला, रिव्हील, प्रगट. परमेश्वर स्वतः आपल्याशी प्रगटीकरण केलेलं आहे. मानवाशी त्यांनी प्रगटीकरण केलेलं आहे. तर देव मानव जातीला 3 मार्गांनी स्वतःला प्रगट करतो. 3 मार्गांनी परमेश्वर हा मानव जातीला म्हणजे आपल्याला 3 मार्गांनी स्वतःविषयी त्यांनी प्रगट केला आहे. पहिला मार्ग कुठला? आपण अवतीभोवती काय पाहतो? आपल्या नेचर, विश्व, बरोबर.
हे जे भौतिक गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला, मटेरियल युनिवर्स म्हणजे भौतिक विश्व, या माध्यमातून देव आपल्याला काहीतरी प्रगट करतोय. समजते सर्वांना? हो. परमेश्वराचं प्रगटीकरण, परमेश्वर त्याच्या स्वतःच्या बद्दल प्रगट करतोय 3 प्रकारे. पहिला म्हणजे विश्व त्यांनी निर्माण केलं, त्या माध्यमातून तो आपल्याला काही गोष्टी प्रगट करतोय. आणि ह्या गोष्टी संत पावलांनी रोमकरास जे पत्र पाठवलं, अध्याय 1 आणि वचन 20, आपण ह्यानी सुरुवात करूया आज आपल्या बायबल स्टडीला. रोमन्स चॅप्टर 1 वर्स 20. रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 20. रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 20. मी अमितला विनंती करेल त्यांनी इंग्लिश वाचन घ्यावं. रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 20. Ever since the creation of the world, his invisible nature, namely his eternal power and deity, has been clearly perceived in the things that have been made. So they are without excuse. खूप छान. तर मी मम्मीला विनंती करेल त्यांनी वाचन घ्यावं. रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 20. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. खूप छान. रोमकरास पत्र संत पाऊल म्हणतोय की जे अविश्वासू लोक आहेत त्यांनी असं नाही म्हणावं की मला तर देवाची प्राप्ती झालीच नाही, मला तर प्रकटीकरण झालंच नाही. देवानी ते प्रकटीकरण केलं. कशाच्या द्वारे? नेचर, विश्वाच्या द्वारे. म्हणून तुम्ही असं नाही म्हणू शकत मला कुठं देव माहिती होता, मला त्याचं प्रगटीकरण झालं नाही. तर देव त्याच्याबद्दल आपल्याशी कसं बोलतो? ह्या प्रगटीकरणाद्वारे तो बोलतो. समजते सर्वांना? आता दुसरा मार्ग, दुसरं माध्यम ते म्हणजे नैतिकता म्हणजे मोरॅलिटी. म्हणजे सर्वांना परमेश्वरामध्ये कसं वागायचं हे माहिती आहे सर्वांना, बरोबर? खोटं बोललं नाही पाहिजे, वाईट गोष्टी केल्या नाही पाहिजे. हे जे नैतिक गोष्टी आहेत हे नैसर्गिक प्रकारे मानवाला आलेल्या आहेत. रोमकरास पत्र अध्याय 2 काढूया आपण. रोमन्स चॅप्टर 2 आणि वचन आहे 15. रोमकरास पत्र त्याच पत्रांमध्ये अध्याय 2 पाहूया आणि वचन आहे 15. आपण वाचतो इंग्लिश मध्ये. They show that what the law requires is written on their hearts, while their conscience also bears witness, and their conflicting thoughts accuse or perhaps excuse them. ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात. त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेक बुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकाविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. रोमकरास पुन्हा एकदा पत्रात संत पौल काय सांगतोय की परमेश्वराचं जे प्रगटीकरण आहे त्याच्याबद्दलचं त्यांनी आपल्या हृदयामध्ये एक नियम लिहिलेला आहे, बरोबर? आपल्या हृदयामध्ये आपल्याला माहिती असतं खरं काय वाईट काय.
आपल्याला बायबल वाचायची गरज पडते का कधी? मग हे कुठून आलं? हे परमेश्वरांनी त्याचं अस्तित्व त्याच्याबद्दल हे प्रगट केलेलं आहे. ज्या वेळेस आपण म्हणतो ना ही वाईट गोष्ट आहे, मी खोटं नाही बोललं पाहिजे, मी शेजाऱ्यांवर प्रीती केली पाहिजे, हे आपल्या मनामध्येच आहे. आपण 10 आज्ञा पाहून असं नाही म्हणत अरे मला माहिती नव्हतं चोरी करणं वाईट आहे. नाही, तुम्ही म्हणतात नाही मला जस्ट ठाऊक आहे. तेच रोमकरास पत्रामध्ये संत पौल सांगतो की परमेश्वराने हे प्रगट केलेलं आहे. मानवाच्या हृदयामध्ये हा जो नियम आहे हा लिहिलेला गेलेला आहे. आणि आता तिसरा मार्ग आहे ज्याच्यामध्ये परमेश्वर स्वतःला प्रगट करतो, आणि ते आहे सार्वजनिक प्रगटीकरण, म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो पब्लिक रेव्हेलेशन. सार्वजनिक प्रगटीकरण, सर्वांसमोर सार्वजनिकपणे परमेश्वर स्वर्गातून खाली उतरलेला आहे. पहिले 2 जे प्रगटीकरण आहेत म्हणजेच विश्व पाहून आणि नैतिकता पाहून माणूस स्वतःलाच शोधत राहतो. निसर्गाकडे पाहतो, म्हणतो देव कसा असेल, मनामध्ये विचार करतो आणि म्हणतो की मला हे कुठून भेटलं की हे चुकीचं आहे, कदाचित देवाने दिलं. परंतु तिसरा जो मार्ग आहे ज्याच्यामध्ये परमेश्वर स्वतः प्रगट झालेला आहे पृथ्वीवर, ते म्हणजे सार्वजनिक प्रगटीकरण, पब्लिक रेव्हेलेशन. परमेश्वर देव जो बाप त्यांनी आपला एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे पृथ्वी तलावर. कशासाठी? आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून. आणि हे जे प्रगटीकरण परमेश्वराने केलेलं आहे याच्याबद्दल आपल्याला नियमशास्त्र, मोशेचे नियम, जुना करार, नवीन करार आणि पवित्र शास्त्र सांगतं. पवित्र शास्त्र म्हणजे देवाचा शब्द, देवाचं प्रगटीकरण म्हणजे पवित्र शास्त्र. बायबल म्हणजे परमेश्वराचं रेव्हेलेशन. आणि त्यांनी हे कसं केलंय? फक्त निसर्गाद्वारे नाही केलं, फक्त नैतिक गोष्टी आपल्या ज्या हृदयामध्ये लिहिल्या त्याच्याद्वारे नाही केलं, परंतु त्यांनी सार्वजनिकरित्या तो जुन्या करारामध्ये कुणाशी बोलला? संदेष्टांशी बोलला. मोशे आणि जे जुन्या करारामधले जेवढे संदेष्ट होते त्यांच्याशी परमेश्वराने संभाषण केलं. त्यांनी परमेश्वराचा आवाज ऐकला आणि परमेश्वर त्यांच्याशी काय बोलला? प्रगटीकरण केलं त्यांनी की मी आहे. कधी कधी परमेश्वरांनी त्याचं नाव सांगितलं मोशेला. काय नाव सांगितलं परमेश्वरांनी? त्याचं नाव ज्यावेळेस मोशेने विचारलं, आय एम हु आय एम, जो मी आहे तो मी आहे. परमेश्वराने स्वतःचं नाव सांगितलं मोशेला आणि प्रगट केलं. आणि हे आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. तर पवित्र शास्त्र आजचा जो विषय ह्याच्यामध्ये परमेश्वराने त्याच्याबद्दल स्वतःबद्दल सुद्धा खूप काही प्रगट केलेलं आपल्याला, की परमेश्वराचं नाव काय, संदेष्टांद्वारे त्याची स्वतःची इच्छा काय ते सुद्धा त्यांनी प्रकट केली. संदेष्टांद्वारे आपल्याशी परमेश्वर बोलतो, त्याचं स्वतःचं नाव सांगतो. निर्गम अध्याय 3:14 मध्ये तुम्ही पाहता. त्याच्यानंतर परमेश्वर 10 आज्ञा सुद्धा प्रकट करतो की तुम्ही नैतिकता कशी पाळली पाहिजे, तुम्ही तुमचं नैतिक जीवन पुढे कसं नेलं पाहिजे, त्या 10 आज्ञांमध्ये आपण पाहतो. बरोबर ना? समजते सर्वांना? तर बायबल, पवित्र शास्त्र रिव्हील करतंय आपल्याला, प्रगट करतंय, सांगतंय की परमेश्वर कोण आहे, त्याचं नाव काय, माझं नैतिक जीवन मी कसं जगलं पाहिजे. हे जे नैतिक जीवन आहे हे माझ्या हृदयामध्ये परमेश्वराने लिहिलेलं आहे. आणि परमेश्वर सार्वजनिक प्रकारे खूपशा गोष्टी त्यांनी प्रगट केलेल्या आहेत. आता हे जे सार्वजनिक प्रगटीकरण आहे ज्याच्यामध्ये परमेश्वर मानवाशी बोललेला आहे, तो खाली आलेला आहे. समजते सर्वांना? मला एक सांगा,
आपल्या आजूबाजूला खूपशे अख्रिस्ती धर्म सुद्धा आहेत. आपण सगळे एकाच परमेश्वराचे लेकर आहोत, बरोबर? बरोबर. Yes. बरोबर. आता आपल्या बाजूला आपले हिंदू बंधू आहेत, मुसलमान बंधू आहेत, खूप खूप सगळेजण आहेत. आणि विचार करायचा आहे की ह्या प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी समान सद्गुण आहेत, बरोबर? आणि प्रत्येक धर्माने प्रयत्न केलेला आहे की त्या परमेश्वराचं मन, त्याची इच्छा जाणून घ्यायची, त्याचं प्रगटीकरण काय आहे समजून घ्यायची. तर जणू काय मानवी प्रयास आहे, शास्त्रांद्वारे हे कळतो आपल्याला. परंतु ख्रिस्ती आणि यहुदी लोकांचा आणि मुस्लिम लोकांचा एकच असा देव आहे, म्हणजेच अब्राहमिक जो विश्वास आहे, जो म्हणजे ख्रिस्ती, यहुदी आणि मुस्लिम लोकांचा विश्वास आहे. त्या विश्वासामध्ये परमेश्वर खाली उतरला आणि प्रगटीकरण केलं. आणि हेच प्रगटीकरण आज आपण हातात घेतलेलं आहे. तुमच्या हातामध्ये जे बायबल आहे हे परमेश्वराचं स्वतःचं शब्द आपल्या हातात आहे. तर पवित्र शास्त्र म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर आणि उलगडा आता आपण इथं करत आहोत. पवित्र शास्त्र म्हणजे काय? देव आपल्याला प्रकट करतो त्याच्या स्वतःबद्दल, जगी गोष्टींद्वारे, नैतिक गोष्टींद्वारे त्याचं नाव सांगतो, संदेशांद्वारे आपल्याशी बोलतो, आपल्याला आज्ञा देतो. आणि हे जे सार्वजनिक प्रकटीकरण त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला लिहून सुद्धा दिलेलं आहे. तुमच्या हातामध्ये जी आता पुस्तक आहे किंवा मी म्हणाल पुस्तके आहेत, त्याला आपण म्हणतो पवित्र शास्त्र, बरोबर? बायबल ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? बायबल हा इंग्लिशचा शब्द आहे, बरोबर? आणि हा येतो एका ग्रीक शब्दापासून, बिब्लिया म्हणून, बिब्लिया. हो, म्हणजेच काय की एक प्रकारचं पुस्तक ज्याला आपण म्हणू शकतो कागदाची किंवा समरपात्र असतं ना, बरोबर? त्याचं पुस्तकांचा संग्रह म्हणजे कलेक्शन ऑफ पुस्तके, जणू काय लायब्ररी. बायबल हे एक पुस्तक नाहीये, हे पुस्तकांचा संग्रह आहे. इट इज कलेक्शन ऑफ बुक्स. वेगवेगळे पुस्तकं आहेत. जुन्या करारात किती पुस्तकं आहेत? 46. नवीन करारात किती पुस्तकं आहेत? 27. तर या पुस्तकांचा संग्रह म्हणजे एक लायब्ररी आहे पवित्र शास्त्र. तर पवित्र शास्त्र फक्त एक पुस्तक आहे का? नाही, हे संग्रह आहे. सर्वांना समजते का? आता परमेश्वराने जे प्रगटीकरण केलं ते प्रगटीकरण आज लिहून परमेश्वर आपल्याला हातात देतो आपल्या, बरोबर? परंतु मला एक गोष्ट आता तुम्ही सांगायची, ख्रिस्तानी ज्या गोष्टी केल्या आणि परमेश्वराने जे, ते सगळं आहे का याच्यामध्ये? सगळं नाहीये. योहान लिखित शुभवर्तमान काढूया आपण, अध्याय 21 काढूया. योहान लिखित शुभवर्तमान शेवटचा अध्याय काढूया आपण, आणि शेवटचं वचन आहे ते योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 21 आणि शेवटचं वचन आहे 25वं वचन 25. आपण वाचतो इंग्लिश मध्ये. But there are also many other things which Jesus did. Were every one of them to be written, I suppose that the world itself could not contain the books that would be written. येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. ख्रिस्ताने ज्या गोष्टी केल्या
त्या गोष्टींबद्दल जगातले सगळे पुस्तकं सुद्धा मावू शकत नाही जगामध्ये, एवढं जर लिहिलं गेलं तर. म्हणजेच काय की ख्रिस्तानी परमेश्वराने खूपशा गोष्टी केल्या, खूपसं असं सुद्धा प्रगटीकरण आहे जे की लिहिलं गेलं, आणि असं सुद्धा प्रगटीकरण आहे जे ख्रिस्तानी गोष्टी केल्या, जे प्रगट केलं, जे 12 शिष्यांद्वारे आज आपल्याला देऊळ मातेद्वारे कळतं. आणि अशा प्रगटीकरणाला आपण म्हणतो पवित्र परंपरा, सेक्रेड ट्रेडिशन. तर जे लिहिलेल्या गोष्टी आहेत, प्रगट केलेल्या आहेत, त्याला आपण म्हणतो पवित्र शास्त्र. आणि अशा गोष्टी ज्या प्रगट केलेल्या आहेत, ज्या तोंडी किंवा येशू ख्रिस्तांनी जे शिकवल्या, ज्यांना लिहिलं गेलं नाही, त्यांना आपण म्हणतो पवित्र परंपरा, किंवा इंग्लिश मध्ये आपण म्हणतो सेक्रेड ट्रेडिशन. पवित्र शास्त्र म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले दैवी प्रगटीकरण. बरोबर, लिहिलेले. आणि पवित्र परंपरा म्हणजे न लिहिलेले दैवी प्रगटीकरण, जे सुरुवातीपासूनच विश्वासाने देऊळ मातेने सांभाळ केलेला आहे. ज्याचा म्हणजे 12 शिष्यांच्या शिष्यांना, त्यांच्या शिष्यांनी त्या पुढच्या शिष्यांना हे जे विश्वास सांगीकार आपला, हा जो विश्वास एका हातातून दुसऱ्या हातात गेलेला आहे, तो म्हणजे पवित्र परंपरा. सर्वांना समजतंय? तर जो सार्वजनिक प्रगटीकरण आहे तो 2 प्रकारचा आहे, एक तर लिखित आणि दुसरं बोलून. तर ज्या वेळेस शिष्य जमायचे आणि प्रभू भोजन करायचे, प्रभू भोजनामध्ये ख्रिस्त बोलला होता की हे माझं शरीर आहे. बरोबर, हे लिहिलेलं आहे, हे माझं शरीर आहे. परंतु ह्याचा अर्थ काय हे परंपरा सांगते आपल्याला. देऊळ माते सांगते आपल्याला की ह्या शब्दांचा अर्थ काय. का? कारण त्यावेळेस ते 12 शिष्य उपस्थित होते शेवटच्या भोजनात. आणि म्हणून बायबलमध्ये जे लिहिलं गेलं आहे, जे प्रगटीकरण केलं गेलं आहे, त्याचा अर्थ कसा काढावा आणि त्याचा अर्थ काय आहे, हे सुद्धा आपल्याला पवित्र परंपरा सांगते. न लिहिलेले दैवी प्रगटीकरण, जे सुरुवातीपासून विश्वासाने देऊळ मातेने ज्याचा सांभाळ केला होता. सर्वांना समजतंय? तर आता जो पहिला प्रश्न होता बायबल स्टडी मध्ये आपला, तो कुठला होता? हो, पवित्र शास्त्र म्हणजे काय. आता ह्या प्रश्नाचा आपण खूपसा छान उलगडा केलेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आपण पवित्र शास्त्र का वाचतो? आणि त्याच्यासाठी आपण पवित्र शास्त्राकडे जाऊया. संत पौलांनी लिहिलेले तिमोथीकरास दुसरे पत्र आपण काढूया. संत पौलांनी तिमोथीकरास लिहिलेले दुसरे पत्र आपण काढूया. द सेंट पॉल लेटर टू टिमोथी चॅप्टर 2 book 2, the second letter to Timothy, chapter 3 verse 16. तिमोथीकरास दुसरे पत्र अध्याय 3 वचन 16 आणि 17. वचन 16 आणि 17. The second letter to Timothy, chapter 3 verse 16 to 17. At my first defense, no one took my part. All deserted me. Second Timothy. Second letter of Paul to Timothy. हा अध्याय 3 वचन 16. Oh, I'm sorry. Okay. All scripture is inspired by God and profitable for teaching, for reproof, for correction, and for training in righteousness, that the man of God may be complete, equipped for every good work.
प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. तिमोथीला दुसऱ्या पत्रात संत पौल ह्या प्रश्नाचं उत्तर देतोय की आपण पवित्र शास्त्र का वाचतो, आपण पवित्र शास्त्र का वाचतो. हे प्रगटीकरण जे पवित्र शास्त्रामधून येतंय त्याचं महत्व काय आहे. आता विचार करा, जे बायबल तुमच्या हातामध्ये आता आहे त्यावेळेस संत पौलाच्या हातात ते बायबल नव्हतं. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐकून घ्या, मी तुम्हाला आता काय बोलतोय. जे जुने करारातले पुस्तक आहेत आणि जे नवीन करारातले पुस्तक आहेत, जे आता तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये आता तुमच्या हातामध्ये आहेत, त्या पुस्तकांबद्दल तो बोलत नाही. तो बोलतोय पवित्र शास्त्राबद्दल. परंतु त्यावेळेस जे पवित्र शास्त्र होते ते जुने करारातले होते आणि ग्रीक त्या भाषामध्ये सेप्टुजिंट म्हणून एक पुस्तकाचं संग्रहालय 7 वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं एकत्र करून जे बायबल बनलेलं आहे त्याचं सुद्धा संत पौलांनी उल्लेख केलेला आहे इथं जणू काय. परंतु समजून घ्यायचंय की आपल्या हातामध्ये जे बायबल आता आहे हे बनण्यासाठी वर्षोनवर्ष लागले. समजते सर्वांना? हा, आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय, आपण पवित्र शास्त्र का वाचतो, का बायबल का वाचलं पाहिजे. टू अंडरस्टँड जीसस. आणि संत पौलांनी काय सांगितलेलं इथं, नीती शिक्षणासाठी सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्यास मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन, प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. बरोबर. त्याच्यासाठी आपण पवित्र शास्त्र वाचतो. का वाचतो? संत पौलांनी उत्तर दिलंय. चुका सुधारण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, सत्य समजण्यास. सत्य काय आहे हा प्रश्न कुणी केला होता? प्रभू येशू ख्रिस्ताला कुणी केला होता हा प्रश्न? पायलटनी. पोंचियस पायलटनी, पिलातानी प्रश्न केला होता का नाही ख्रिस्ताला, सत्य काय? सत्य समजण्यास. जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर तुम्हाला सत्य कळेल, वाईटाचा निषेध करायला तुम्हाला शक्ती मिळेल, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्यास मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही उपयुक्त होणार. चांगल्या कामासाठी तुम्ही सज्ज होणार. ह्यासाठी आपण पवित्र शास्त्र वाचतो. आपण प्रत्येक घरामध्ये छोटी परंपरा असेल, आठवड्यातून एकदा प्रार्थना बायबलच्या द्वारे करायची. मग प्रश्न करतो आपण. तिमोथीला त्यांनी ह्याच प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं आहे. समजते सर्वांना? तर आतापर्यंत आपण 2 प्रश्नांचा उलगडा केलेला आहे. पहिला प्रश्न काय होता आपला? बायबल म्हणजे काय? आणि दुसरा प्रश्न म्हणजे काय? आपण का वाचतो? तर सर्वांना समजतंय? आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तो म्हणजे पवित्र शास्त्र आपण कसे वाचले पाहिजे. आता आपल्याला कळालं की पवित्र शास्त्राचा अर्थ काय. आपल्याला आता कळालं की आपण का पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे. परंतु प्रश्न हा आहे की पवित्र शास्त्र आपण कसे वाचले पाहिजे. बरोबर. हा एक खूप मोठा कधी कधी गोंधळात्मक
प्रश्न पण असतो. लोक गोंधळ करतात त्याचं उत्तर. अरे मला बायबल कळत नाही, मी कसं वाचू बायबल? जुना करार वाचू का नवीन करार वाचू का फक्त नवीन करार वाचू? काय कायांचं बायबल तर फक्त नवीन करार असतं, काय कायांचं बायबल जुनं करार आणि नवीन करार असतं. काय कायांच्या बायबल मध्ये जुन्या करारामध्ये 39 पुस्तकं आहेत, काय कायांच्या बायबल मध्ये जुन्या करारामध्ये 46 पुस्तकं आहेत. प्रश्न हा आहे, पवित्र शास्त्र आपण कसे वाचले पाहिजे? पवित्र शास्त्रचं जे वाचन आहे आणि अर्थ आहे ते त्याच आत्मेच्या प्रकाशात वाचलं पाहिजे ज्या आत्म्याद्वारे ते लिहिलं गेलं, म्हणजेच होली स्पिरिट. पवित्र शास्त्राचं जे वाचन आणि अर्थ आहे ते त्याच आत्म्याच्या प्रकाशात लावले पाहिजे ज्या आत्म्याद्वारे ते प्रकट केलं गेलं. पवित्र शास्त्र कोणी लिहिलं? तुम्हाला काय वाटतं, पवित्र शास्त्र कोणी लिहिलं? कोणी? शिष्यांनी लिहिलं. तू म्हणाली मोझेस पाहिजे. मोझेस शिष्य. अजून कोण? शिष्यांनी लिहिलं. जुन्या करारामध्ये शिष्य होते का? नव्हते. तर म्हणजे नवीन करार काय शिष्यांनी लिहिला? जुने कराराचे पुस्तक मोशेनी लिहिले. हा, पहिले 5 पुस्तकं मोशेनी लिहिले. मग संदेष्ट आले, दावीद राजा आला, बरोबर? असे म्हणजे पुस्तक ऍक्च्युली 2 जणांनी लिहिले. एक कॅटेगरी म्हणजे ह्युमन ऑथर्स, ज्याला आपण मनुष्य म्हणतो. मनुष्य, पण ते मनुष्यला गाईड केलं पवित्र आत्म्याने. तो 2 ऑथर्स आहेत. होली स्पिरिट. प्लस होली स्पिरिट. खूप छान. अमित म्हणाला की जे लेखक आहेत, पवित्र शास्त्राचे जे लेखक आहेत, प्रथम लेखक म्हणजे कोण? पवित्र आत्मा. पवित्र शास्त्र कुणी लिहिलेलं आहे? प्रथम पवित्र आत्म्याने. परंतु पवित्र आत्म्याने ते कसं लिहिलं गेलं? मानवाच्या द्वारे. समजते सर्वांना? आत्म्याच्या प्रकाशात लिहिलं गेलं, पवित्र आत्म्याच्या द्वारे. परंतु तुमच्या माझ्या सारखेच माणसं होते, संत पौल, मोशे, जेवढे ज्यांनी पत्र लिहिले, जेवढे पुस्तकं लिहिले. आणि लक्षात ठेवा, बायबल म्हणजे एक पुस्तक नाहीये, तर त्याचा एक लेखक नाहीये, हे पुस्तकांचं संग्रहालय आहे. तर प्रत्येक पुस्तकाचं प्रथम जो लेखक आहे तो कोण आहे आणि दुसरा लेखक कोण आहे? मानव. मग तुम्ही मोशे म्हणा, संत पौल म्हणा, मत्ते लिखित म्हणा. सर्वांना समजतंय का? देऊळ मातेने ज्यावेळेस ह्या प्रश्नावर विचार केला त्यावेळेस त्यांनी ख्रिस्ताकडे पाहिलं, म्हणले जसा ख्रिस्त पूर्ण देव होता आणि पूर्ण माणूस होता, तसंच पवित्र शास्त्र सुद्धा पूर्ण दैवी आहे आणि मानवी सुद्धा आहे. ख्रिस्त हा 50% देव आणि 50% माणूस आहे का? नाही. 100% देव आणि 100% मनुष्य होता. तसंच पवित्र शास्त्र 100% पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 100% मानवी ज्ञान, मानवी स्फूर्ता, मानवी विचार आहेत. परंतु कुणी लिहिलेलं आहे? ते पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिलेलं गेलेलं आहे. पवित्र आत्म्याने वरून बायबल पाठवलं नाही आपल्या हातामध्ये. हे जे पवित्र शास्त्र तुम्ही लिहिलेलं आहे ह्याचा प्रथम लेखक आहे पवित्र आत्मा. परंतु पवित्र आत्म्याने ते कसं लिहिलं? मानवांच्या द्वारे. म्हणून ह्याचा जो लेखक आहे, हे 2 आहेत लेखक, होली स्पिरिट आणि मानव. पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य. जसं आपण ख्रिस्ताकडे पाहून म्हणतो पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य. हे सर्वांना समजतंय का? तर मग हे विचार करून आपण बायबल वाचलं पाहिजे की हा देवाचा शब्द आहे,
हा देवाचा शब्द आहे आणि परमेश्वराने ज्या लोकांना प्रेरित केलं होतं त्यांच्या द्वारे जे लेखन झालेलं आहे त्यावेळेसच्या ज्या परिस्थिती आहेत त्या सुद्धा बायबलमध्ये तुम्हाला सापडणार. त्यावेळेस ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या सुद्धा बायबलमध्ये सापडणार. त्यावेळेस ज्या वाईट गोष्टी घडत होत्या त्या सुद्धा तुम्हाला बायबलमध्ये सापडणार. म्हणजे बायबलमध्ये तुम्हाला हिस्ट्री सापडणार, इतिहास सापडणार. तो चांगला इतिहास पण असू शकतो, वाईट इतिहास पण असू शकतो. सर्वांना समजतंय का? हो. आता पवित्र शास्त्र कोणी लिहिलं हे तुम्ही पाहिलं. आपण तो प्रश्न विचारात नेहमी ठेवायचा ज्या वेळेस आपण बायबल वाचन करत असतो. आता त्या शास्त्रातील अर्थ कसा काढायचा? मी माझ्या मनानेच काढू का अर्थ? हा, मी आता पवित्र शास्त्र उघडलेलं आहे आणि परमेश्वर मला सांगतोय की परमेश्वर नाहीये. हा अर्थ व्यवस्थित निघेल का? जर मी प्रार्थना करायला बसलो आणि मी बायबल उघडलं आणि बायबल मध्ये लिहिलंय परमेश्वर नाही आहे, मी काय अर्थ काढू याचा? हुबेहूब लोक चुकीचा अर्थ पण काढू शकतील, पण त्याच्या पुढे काय लिहिलं ते नाही वाचणार ते. की जे मूर्ख लोक आहेत ते म्हणतात की परमेश्वर नाहीये, ते फक्त काय वाचतील परमेश्वर नाहीये. समजते सर्वांना? तर पवित्र शास्त्राचा आपण अर्थ कसा लावला पाहिजे, कसा काढला पाहिजे? तर देऊळ मातेने आणि यहुदी लोकांनी या प्रश्नावर खूप गंभीर विचार केला आणि ह्याचं उत्तर दिलेलं आहे की प्रथम शब्दशः म्हणजे लिटरल सेन्स, शाब्दिक अर्थ म्हणजे शब्दशः त्यावेळेचा जो लेखक होता तो काय सांगू इच्छित होता त्याला म्हणतात शब्दसह शाब्दिक अर्थ. शाब्दिक अर्थ म्हणजे जसं शब्द तसा अर्थ. समजते तुम्हाला सर्वांना? लिटरल सेन्स, जसं लिहिलेलं आहे, ज्या काळात लिहिलेलं आहे, त्या ज्या परिस्थितीत लिहिलेलं आहे त्याचा अर्थ काय. आता मी न्यूजपेपर वाचतो, न्यूजपेपर माझ्या हातामध्ये आहे, न्यूजपेपर मध्ये एक पोएम आहे, पोएम बरोबर, कविता आहे. आता कवितामध्ये लिहिलेलं आहे की ढग रडू लागले. आता ढग रडतात का? परंतु लेखकाची काय सांगते, कल्पना काय आहे की पाऊस पडत होता, बरोबर. तसंच बायबलचे जे शब्द आहेत त्याचा मी शब्दाचा अर्थ घेणं म्हणजे काय की खरोखर पाऊस रडत होता याचा अर्थ पावसाला डोळे आहेत का? पावसाला डोळे नसतात, ढगांना डोळे नसतात. ढगांना डोळे नसतात. मग त्याचा अर्थ काय? तुम्हाला जर मी एक कविता वाचायला दिली आणि लेखक म्हटला की ढग रडत होते, तर तुम्ही अर्थ काय काढणार? पाऊस पडत होता. परंतु जर मी चुकीचा अर्थ काढला तर मी काय म्हणाल, अरे रे रे रे, नाही नाही नाही, बायबल मध्ये लिहिलेलं आहे की ढग रडत होते, म्हणजेच काय, ते जे ढग होते त्यांना दोन डोळे होते. हा चुकीचा अर्थ काढणार. म्हणून शब्दशः अर्थ, ह्याचा अर्थ हा नाही की खरोखर शब्द म्हणतात म्हणून डोळे पण असतील आणि खरोखर रडणं पण होतंय, नाही. तो लेखक काय बोलतोय, कुठल्या परिस्थितीत बोलतोय आणि संदर्भ काय आहे त्याचा हे समजून घ्यायचं. ह्याला म्हणतात शाब्दिक अर्थ म्हणजे शब्दशः. लेखकाची इच्छा काय होती, लेखक काय सांगतोय आपल्याला हे समजून घ्यायचंय. जर मी लेखक बाजूला ठेवला, जर मी ती परिस्थिती ज्याच्यात तो लिहितो ती बाजूला ठेवली आणि मी त्याचा संदर्भ बाजूला ठेवला आणि नुसतं वाचलं तर मला त्याचा खरा अर्थ कळेल का? नाही कळणार. म्हणून बायबल ज्यावेळेस आपण वाचतो, ज्यावेळेस आपण बायबल वाचन करतो, त्याचा शाब्दिक अर्थ समजून घ्यायचा आहे. त्या लेखकाने त्या काळात कुठल्या संदर्भात कुठल्या गोष्टीविषयी सांगितलं.
त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये लिटरल सेन्स, ॲज द ऑथर इंटेंड्स लिटरली. परंतु त्याचा अर्थ फंडामेंटली सेन्स नाही होत. म्हणजे जसेच्या तसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जर परमेश्वर दारामधून आला किंवा परमेश्वर माझ्या जीवनाचं दार आहे, म्हणजे दार आहे परमेश्वर, त्याला दोन दार आहे, ते लाकडाचं दार आहे, ख्रिस्त म्हणजे दार आहे. हो, ख्रिस्त दार आहे, आपल्या ख्रिस्ती जीवनाचं दार आहे, पण ते ऍक्च्युअल मध्ये दार आहे का? तुम्ही जाऊन ठोकू शकता का? वूड आहे का ते? हा, तर तो अर्थ काय तो जसं शब्दशः मी नाही घेऊ शकत, जसं त्या लेखक आहे, तो लेखक जो बोलतो त्या परिस्थितीमध्ये त्याचा संदर्भ काय ते समजून घ्यायचंय. आता पुन्हा एकदा ख्रिस्त म्हणतो हे माझं शरीर आहे, ह्याचा शाब्दिक अर्थ कसं काढणार तुम्ही? काही लोक म्हणतील नाही नाही नाही, परमेश्वर फक्त चिन्हांद्वारे बोलत होता, हे त्याचं खरोखर शरीर नाहीये. दुसरे लोक म्हणतील नाही नाही नाही, ह्याचा शाब्दिक अर्थ काय की ते खरोखर त्याचं शरीर आहे. मग अर्थ कसं काढणार? संदर्भ काय, लेखक काय बोलत होता, त्यावेळची परिस्थिती काय होती, आणि तो कुणाशी बोलत होता आणि काय बोलत होता, हे गोष्टींचा अभ्यास असणं गरजेचं आहे बायबल वाचण्यासाठी. नाहीतर आपण चुकीचा अर्थ काढू शकतो आणि परमेश्वरांनी जे प्रगटीकरण केलेले ते पूर्णपणे आपल्याला कळणार नाही. म्हणून बायबल, जे तिसरा प्रश्न आपण ज्याच्यावर विचार करतोय, बायबल शास्त्र आपण कसे वाचले पाहिजे, तर पहिला अर्थ कुठला आहे? शब्दसह, आणि मी ते तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता दुसरा आहे आध्यात्मिक अर्थ. आध्यात्मिक, ज्या वेळेस पवित्र शास्त्राद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलतो, त्याचा आध्यात्मिक अर्थ असतो का? अगदी असतो. बरोबर, समजते का सगळ्यांना? अच्छा, मोशे जुन्या करारामध्ये मोशेनी समुद्राद्वारे त्या लोकांना नेलं, बरोबर, त्यांचं बचाव झाला, बरोबर. ते जे लाल समुद्र किंवा तांबड समुद्र ज्याला आपण म्हणतो, त्याच्याद्वारे सर्वांचा बचाव झाला, बरोबर ना? हा, ह्या ऐतिहासिक घटना होती, बरोबर. ही इतिहासामध्ये घडलेली घटना आहे, बरोबर. हा खरोखरचा चमत्कार होता. पण त्याचा आध्यात्मिक अर्थ काय लावणार आपण? की नवीन मोशे आपल्याला पाण्याच्या द्वारे जीवन देतो, आणि हे पाणी म्हणजे कुठलं? बाप्तिस्माचं. बॅप्टिझम. बॅप्टिझमनी आपल्याला नवीन जीवन मिळतं. जसं जुन्या करारामध्ये त्या मोशेनी पाण्याच्या द्वारे त्यांना जीवन भेटलं, तसंच नवीन करारामध्ये हा जो नवीन मोशे आहे आपल्याला पाण्याच्या द्वारे नवीन जीवन देतो. म्हणजेच काय? हा आध्यात्मिक अर्थ आहे. आणि मग तुम्ही म्हणणार, अरे याचा अर्थ नवीन करार हा जुन्या करारामध्ये लपलेला आहे का? अगदी बरोबर. नवीन करार हा जुन्या करारामध्ये लपलेला आहे, आणि जुना करार हा नवीन करारामध्ये पूर्ण झालेला आहे. त्याचं प्रगटीकरण. राईट, येस. ओल्ड टेस्टमेंट is the shadow of New Testament. And New Testament is the fulfillment Is of the the Old Testament. Is the reality fulfillment. of the signs. The signs were shown in the Old Testament, but New Testament is the reality of those signs. Reality. जुन्या करारामध्ये प्रतीक होतं, पण जे अस्तित्व आहे गोष्टींचं ते नवीन करारामध्ये ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण झालेलं आहे. आदम जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये कोण आहे? नवीन आदम आहे. संत पाऊल म्हणतो का नाही रोमकरासपत्रामध्ये, जुन्या आदमाने काय आणलं? पाप आणलं. नवीन आदमाने काय आणलं? तर हे काय चाललंय? ह्याचा स्पिरिच्युअल अर्थ, आध्यात्मिक अर्थ सुद्धा आहे वचनांचा, फक्त लिटरल मिनिंग नाहीये. त्याचा आध्यात्मिक अर्थ सुद्धा तुम्ही काढू शकता, आणि कधी कधी तुम्ही नैतिक गोष्टींसाठी पण त्याचा अर्थ काढू शकता, बरोबर. बायबल मध्ये आपल्याला नैतिक गोष्टी कळतात का? असं कर, तसं करू नकोस, 10 आज्ञा कळतं का नाही आपल्याला? तर बायबल वाचन फक्त इतिहासाबद्दल सांगत नाही, परंतु ते आपल्याला अध्यात्माबद्दल सांगतं, आपण कसं वागलं पाहिजे, नैतिक जीवन कसं जगलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगतं. वर्तमानात सुद्धा बायबलचं प्रत्येक वचन जुन्या करारापासून ते नवीन करारापर्यंत
आज वर्तमान काळामध्ये प्रत्येक पवित्र शास्त्राचं वचन हे खरं आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात द बायबल इज नॉर्मेटिव्ह इन नेचर. नॉर्मेटिव्ह म्हणजे प्रत्येक काळासाठी बायबल आहे. असं नाही की अरे बायबल आउटडेटेड झालं, ते 2000 वर्षापूर्वी लिहिलं गेलं तर नाही, आउटडेटेड नाहीये. प्रत्येक वचन जुनं करार आणि नवीन करार आज आपल्याशी बोलतंय, नैतिक गोष्टींबद्दल आपल्याला सांगतंय, रूपकथा देतंय आपल्याला आपलं, आणि शेवटचं अजून एक अर्थ आहे की शेवटच्या गोष्टींबद्दल सुद्धा सांगतं, अंतिम गोष्टींबद्दल सुद्धा ते आपल्याला सांगतं की शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे. समजते सर्वांना? गुड. आता एक गोष्ट समजून घ्या की बायबल ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस बायबल पूर्ण वाचलं पाहिजे. फक्त एक ओळ घ्यायची आणि त्यालाच म्हणायचं की अरे हाच अर्थ ह्याचा, हे चुकीचं घडणार. समजते सर्वांना? आता मी तुम्हाला फक्त उदाहरण देईल, बायबल उघडू नका पण मी उदाहरण देईल. आता विचार करा, एखाद्याने बायबल हातात घेतलं आणि तो गेला योहान 3:16 मध्ये. आता सगळ्यांना माहिती योहान 3:16 खूप खूप म्हणजे खूप फेमस पॅसेज आहे. काय योहान 3:16? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एक पुत्र दिला. आणि पुढे ऐका, देवाने आपल्या पुत्र यासाठी दिला की जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणजेच काय, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल. तर आता मी याचा अर्थ असा काढणार, अरे आता मी ख्रिस्तावर विश्वास ठेवल आणि मी काहीच करणार नाही, फक्त विश्वासच ठेवल, फेथ अलोन, विश्वास, फक्त विश्वास, मी फक्त विश्वासच ठेवणार, मी बाकी काहीच नाही करणार, आणि म्हणजे मला काय होईल, अनंत काळाचे जीवन प्राप्त होईल. का? कारण वचन सांगतं योहान 3:16 मध्ये की परमेश्वराने खूप प्रीती केली आहे आणि ख्रिस्त पाठवला ना, आता मी काय करेल, त्याच्यावर फक्त काय करेल, विश्वास ठेवल. आता तुम्ही म्हणणार गौरव बट हा अर्थ बरोबर आहे. मग मी म्हणाल हो हा अर्थ बरोबर आहे, बट जर कुणी ह्याचा चुकीचा अर्थ काढला, म्हटलं नाही आता मी फक्त तेवढंच करेल, मी घरात बसून राहील म्हणजे मला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल कारण माझा विश्वास आहे ना ख्रिस्तावर, मग काय होणार? नाही. मग तुम्ही म्हणणार अरे ह्याचा अर्थ बायबलमध्ये अजून पण काय सांगितलंय का? हो, योहान 3:16 मध्ये सांगितलं की तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर तुम्हाला सार्वकालिक जीवन भेटेल. पण तोच ख्रिस्त तुम्हाला मत्तई अध्याय 19:17 मध्ये बोलतो, येशू उत्तर दिले, काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे, पण जर तुला अनंत काळाचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ. कृतीत जर माझा विश्वास आहे तर मी फक्त घरात बसून म्हणू नाही शकत, नाही फक्त विश्वास ठेवा म्हणजे तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. अरे तुला विश्वास नाही आहे का? नाही, मग तुला स्वर्ग प्राप्त नाही होणार. नाही, बायबल काय सांगतं की विश्वास ठेवा ख्रिस्तावर, कारण परमेश्वर पित्याने एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे. परंतु बायबल मला हे सुद्धा सांगतं ख्रिस्ताद्वारे की मला 10 आज्ञा पाळायच्या आहेत. सर्व आज्ञा पाळ ख्रिस्त बोलतो. त्यावेळेस त्याला विचारलं जातं की स्वामी मला अनंत काळाचं जीवन कसं प्राप्त होईल? तर ख्रिस्त काय म्हणतो, जा फक्त विश्वास ठेव आणि घरात बस. नाही, कृतीत दाखव. म्हणजेच काय, बायबल आपल्याला पूर्ण घ्यायचंय वाचताना. फक्त मी एक वर्ष नाही घेऊ शकत आणि म्हणू नाही शकत, नाही मी आता फक्त हेच वाचणार, फेथ अलोन, फक्त विश्वास, मला दुसरं काही नाही. तुम्हाला कृत्य करावं लागतील. ख्रिस्तांद्वारेच कृत्य होतात, कृपेद्वारेच होतात. आपण कृपेचा टॉपिक घेतलेला आहे, बायबल स्टडी झालेली, कृपेद्वारे आपण लोकांना मदत करतो. ख्रिस्त असं नाही म्हणत हा तुझा विश्वास आहे ना घरात बस बरं. नाही, मला गरिबांकडे जाऊन ख्रिस्त शोधायचा आहे, 10 आज्ञा पाळायचे, शेजाऱ्यांवर प्रीती आणि परमेश्वरावर प्रीती, हे 2 आज्ञा म्हणजेच ते 10 आज्ञांचा समावेश. बरोबर ना? तर सगळ्यांना समजते का? ह्याचा अर्थ मला काय सांगायचा आहे की ज्यावेळेस आपण बायबल वाचन करतो त्यावेळेस बायबल एकत्र पूर्णपणे वाचायचं आणि मग त्याचा अर्थ काढायचा आहे. फक्त एक ओळ घेऊन किंवा एक घेऊन असं वाचायचं नाही. जर मी फक्त एकच वाचलं भाग ख्रिस्त बोलतो आणि त्यालाच पकडून ठेवलं तर चुकीचा अर्थ निघेल. सर्वांना समजतंय का? हो. आता पुढची गोष्ट, आपल्याकडं वेळ आहे. आता पुढची गोष्ट, हे कळतंय सर्वांना? मी तुम्हाला उदाहरण सुद्धा बायबल मधून दिलं की चुकीचा अर्थ काढून वाचायचं नाही. आता
देऊळ मातेचा विश्वास आहे की ख्रिस्त पूर्ण देव होता आणि पूर्ण मानव होता. हा कुणाचा आपल्याला ख्रिस्तानी दाखवलेला आहे, बट देऊळ मातेने आपल्याला सांगितलंय है ना. विश्वास अंगीकार आपण वाचतो, तर विश्वास अंगीकारा थ्रू आपण काय म्हणतो की परमेश्वर, देव जो बाप, देव जो पिता, बरोबर, आणि त्याचा पुत्र, एकुलता एक पुत्र, बरोबर. आता जर मी माझ्या बायबल स्टडी मध्ये बसलो आणि मी बायबल वाचलं आणि मी म्हटलो, अरे येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला गेला की चांगला कोण, आणि येशू ख्रिस्त म्हणतो की चांगला तर फक्त देव आहे, मला का विचारतोस. म्हणजेच मी अर्थ काढायला, अरे मग ह्याचा अर्थ ख्रिस्त चांगला नव्हता, तो म्हणतोय फक्त देव चांगला आहे. नाही, हे तर चुकीचा अर्थ काढाल मी. खूपशे आपले मुस्लिम बांधव असंच करतात बायबल वाचून, कारण मुस्लिम समाजामध्ये ख्रिस्ताला देव मानलेला नाहीये, तो फक्त एक चांगला संदेष्टा होता. मुस्लिम समाजामध्ये येशू ख्रिस्ताला एक चांगला संदेष्टा म्हणून पाहिलं गेलेलं आहे, परंतु मुस्लिम समाजामध्ये ख्रिस्ताला देव मानलंय का? नाही. ते काय करतात, ते ह्या बायबल वचनाकडे येतात आणि ह्याचा चुकीचा अर्थ लावतात आणि आपल्याला सांगतात, बघा तुमचंच बायबल म्हणतो की ज्यावेळेस ख्रिस्ताला विचारलं चांगलं कोण आहे, तर तो काय म्हणतो, देव चांगला आहे. मला का विचारतो तो हा प्रश्न? म्हणजेच काय, तो म्हणतो की मी देव नाही. आता हा चुकीचा अर्थ निघाला. देऊळ मातेने आपल्याला सांगितलं नाही, ह्याचा अर्थ चुकीचा आहे, हा अर्थ आपण काढू शकत. देऊळ माता काय म्हणते, ह्याचा अर्थ काय माहितीये, जो माणूस म्हणत होता की चांगला कोण आहे, तू चांगला आहेस, परमेश्वर म्हणत होता की मी देव आहे, कारण देवच चांगला असू शकतो. समजते सर्वांना? तर हा, कधी कधी देऊळ माता बायबलचीच मदत घेते सुरू करायला. जसं स्वतः काय म्हणतो की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी परमेश्वराला तर देऊळ माता सुद्धा ऍक्च्युली बायबलच वाचते आणि बायबल मधूनच उत्तर देते. तर उत्तर आपले सगळे बायबल मध्येच दडलेले आहेत आणि देऊळ माता आणि जसं गौरव म्हणतो जे कोणी ऑथर्स आहेत, परंपरा, ते मदत करतात समजण्यासाठी. अगदी बरोबर. म्हणून हे खूप महत्वाचं विषय आहे की ज्यावेळेस आपण बायबल घेतो, आपली देऊळ मातेने आपल्याला काय सांगितलं त्या वचनाबद्दल हे सुद्धा समजायचं आहे. जर मी एकटाच कोपऱ्यात जाऊन बसलो आणि बायबल वाचायला लागलो आणि मी म्हणालो मला होली स्पिरिट माझ्याशी बोलत आहे आणि मला असं वाटतं की येशू ख्रिस्त पूर्ण देव होता पण पूर्ण माणूस नव्हता, अरे सॉरी तू चुकला, तुझ्याशी पवित्र आत्मा नव्हता बोलत, तू तुझ्याशीच बोलत होता. समजतंय का सर्वांना? म्हणून हे समजून घ्यायचंय की ज्यावेळेस आपण बायबल वाचन करतो त्यावेळेस पवित्र आत्म्याशी आपल्याला संभाषण करायचंय, पवित्र आत्मा आपल्याशी बोलतोय, आणि जर हा आपला चुकीचा अर्थ जर आपण काढतोय तर आपल्याला प्रार्थना करायची, आपण चुकलेलो आहे, पवित्र आत्मा चुकत नाही. समजते सर्वांना? आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप छानशा गोष्टी आहेत. बायबल कसं वाचलं पाहिजे, आणि ह्या एका तासामध्ये आपण ह्या विषयावर वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी, कदाचित सगळे उदाहरणं, देऊळ मातेची शिकवण काय या विषयावर सगळं कदाचित मी तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण आपल्याला 1 तास दिलाय परमेश्वरने ह्याच्यासाठी. होऊ शकेल पुढे जाऊन आपण बायबल स्टडी पार्ट 2 घेऊया. घेऊया. आता आपल्याकडं जवळजवळ 7 ते 8 मिनिटं राहिलेले आहेत. आपण 7 ते 8 मिनिटं शेवटचा भाग पाहूया आणि मग प्रार्थनेद्वारे आपण आजचा बायबल स्टडी संपवूया. आता शेवटचा भाग हा आहे. आतापर्यंत आपण किती प्रश्नांवर मननचिंतन केलंय? पहिला प्रश्न होता पवित्र शास्त्र म्हणजे काय? दुसरा प्रश्न होता आपण पवित्र शास्त्र का वाचलं पाहिजे, संत पौलांनी तिमोथीकरास सांगितलं. आणि तिसरा प्रश्न हा होता की पवित्र शास्त्र आपण कसे वाचलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी पाहिले की शब्दाचा अर्थ कसा काढला पाहिजे आणि आध्यात्मिक अर्थ कसा काढला पाहिजे, रूपक कथा, नैतिकपणा, अंतिम गोष्टींबद्दल सुद्धा आपण आध्यात्मिक काढू शकतो, बरोबर. आता मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला हा आहे, हे जे पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये आता आहे, हे स्वर्गातून खाली आलं का? नाही. ठीक आहे, पहिला गोंधळ तर पूर्ण झाला की पवित्र शास्त्र आपल्याला स्वर्गातून खाली आलं नाही. मुस्लिम समाजामध्ये हा विश्वास आहे की जे कुराण आहे, जे पवित्र शास्त्र आहे,
ते वरून खाली आलेलं आहे गब्रियलद्वारे. आणि त्यांनी गब्रियलने सांगितलं प्रॉफिट मोहम्मदला की तू लिहून काढ. तर बायबलची कॉपी वर होती मुस्लिम समाजाद्वारे, परंतु आपल्याकडे तसं झालेलं नाहीये. परमेश्वरांनी हळूहळू हळूहळू प्रगतीकरण करत गेला. आणि हे प्रगतीकरण कधी थांबलं? ज्या 12 शिष्यांचा जो शेवटचा शिष्य होता संत योहान, त्याच्या मृत्यूपर्यंत हे सामाजिक प्रगतीकरण जे आहे ते थांबलं गेलं. समजते का सर्वांना? आता कारण परमेश्वर जो शिकवतो त्याच्या लेकरांना, तो ABCDEFG पासून सुरुवात करतो. आपण आपल्या लेकरांना डायरेक्ट म्हणतो का जाऊन हे पॅसेज वाच? ते म्हणतील काय असतं पप्पा हे पॅसेज, हे काय असतं, एवढं मला लिहिता नाही येणार. आपण पहिले A शिकवतो, B, अ, ब, क, ख. तसंच परमेश्वर आपल्याशी प्रगतीकरण करून छोट्या छोट्या गोष्टी देतो, नवीन कराराद्वारे आणि जुन्या कराराद्वारे आणि नवीन कराराद्वारे. म्हणून हे जे पुस्तक आहे ह्यांची रचना आणि हे एकत्र येण्यासाठी वेळ लागला. तुमच्या हातामध्ये जे बायबल आज आहे तेच बायबल कदाचित संत पौलाच्या हातात हे नव्हतं. समजते का सर्वांना? मला तुम्हाला सांग, कारण संत पौलाने अजून पत्र लिहिलेलंच नाहीये. समजते का सर्वांना? संत पौल ज्यावेळेस पवित्र शास्त्राबद्दल बोलतोय त्यावेळेस त्याच्या हातामध्ये नवीन करार आहे का? नाही, त्याच्या हातामध्ये जुना करार आहे. कारण नवीन करार तर लिहिलेलाच नव्हता. आय होप एव्हरीवन इज गेटिंग दिस पार्ट. म्हणून समजून घ्या की पवित्र शास्त्र जे तुमच्या हातामध्ये आज आहे, ज्याच्यामध्ये जुनं करार आणि नवीन कराराचे पुस्तक हे बनण्यासाठी वेळ लागला. मग आता प्रश्न हा विचारा, अच्छा वेळ लागला, कोणी हे पवित्र शास्त्र आपल्या हातात दिलं जे आज आहे? कोणी सांगितलं की जुन्या करारामध्ये किती पुस्तकं हवेत आणि नवीन करारामध्ये किती पुस्तकं हवेत? कोणी सांगितलं की पुस्तकं हे आहेत आणि ते नाही? कोणी सांगितलं की मत्ते लिखित शुभवर्तमान टाका आणि थोमा लिखित शुभवर्तमान टाकू नका? कोणी सांगितलं? कारण त्यावेळेस थोमा लिखित शुभवर्तमान पण होतं. तुम्ही कदाचित ते नाव नसेल ऐकलं. थोमा लिखित शुभवर्तमान सुद्धा होतं. मग असं कोण व्यक्ती होतं किंवा अशी कुठली देव माता होती जी म्हटली नाही 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 हे पवित्र शास्त्रामध्ये नाही जाणार, पण हे जाणार, प्रगटीकरण जाणार, पण ते नाही जाणार? हे कुणी सांगितलं आणि हा अधिकार कुणी दिला? म्हणजेच मला एक सिंपल प्रश्न विचारायचा, आपल्या हातात जे बायबल आहे हे कोणी दिलं? आपल्या हातामध्ये जे पवित्र शास्त्र आहे याचा लेखक कोण आहे? पवित्र आत्मा. परंतु त्या पवित्र आत्म्याने त्या देव मातेच्या द्वारे याची रचना केलेली आहे. हा इतिहास आहे त्या कॅथलिक चर्चचा इतिहास. जर आपण इतिहासामध्ये मागे गेलो तर आपल्याला कळेल की वेगवेगळ्या मीटिंग्स भरल्या गेल्या. 382 मध्ये काउन्सिल ऑफ रोम, 393 मध्ये काउन्सिल ऑफ हिप्पो उत्तर आफ्रिकेमध्ये, 393 मध्ये काउन्सिल ऑफ कार्थेज उत्तर आफ्रिकेमध्ये. त्यावेळेचे बिशप, त्यावेळेचे देऊळ मातेचे जे परमेश्वरांनी निवडलेले जे बिशप्स होते ते एकत्र आले आणि त्यांनी मोहर लावली की हे आहे पवित्र शास्त्र. मत्ते लिखित शुभवर्तमान जाणार, थोमा लिखित शुभवर्तमान नाही जाणार. नवीन करारामध्ये 27 पुस्तक असणार, जुन्या करारामध्ये 46 पुस्तक असणार. सर्वांना कळतंय? ह्याच्यासाठी इतिहास आहे, हे बायबल मध्ये लिहिलेलं केलेलं नाहीये. बायबलची रचना कशी झाली आहे बायबल मध्ये आपल्याला दिसतच नाही. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागतं की इतिहासामध्ये कशी रचना झाली. जर परमेश्वर बोलत गेला पुस्तकांचं संग्रहालय, पण या संग्रहालयामध्ये कुठले पुस्तकं हवेत, कुठले पुस्तकं नाही आहेत, कुठल्या पुस्तकांमध्ये ख्रिस्ताचा विश्वास आहे, कुठल्या पुस्तकांमध्ये ख्रिस्ताचा विश्वास नाहीये, हे कोण सांगणार? देऊळ माताने सांगितलं. 382 मध्ये काउन्सिल ऑफ रोम, 393 मध्ये काउन्सिल ऑफ हिप्पो, 393 मध्ये 97 मध्ये काउन्सिल ऑफ कार्थेज,
मग 405 मध्ये पोप इनोसंट, 419 मध्ये दुसरं काउन्सिल ऑफ कार्थरेज, मग 1546 मध्ये काउन्सिल ऑफ ट्रेंट, ज्यावेळेस आपले भांडणं झाले कॅथलिक चर्चचे आणि प्रोटेस्टंट, आपण एकत्र होतो आणि आपले भांडणं झाले त्यावेळेस 46 पुस्तकांमधून ते 7 पुस्तकं काढले गेले जुने करारातले. मार्टिन लुथर जो होता त्याचा विश्वास खूप होता, कारण तो कॅथलिक होता, परंतु त्यांनी काय विचार मांडला की जे जुन्या करारामधले पुस्तक आहेत यहुदी लोकांनी जे टाकलेले आहेत तेच आपण का नाही ठेवले, कारण त्याचा विश्वास नव्हता की मेलेल्या लोकांसाठी आपण प्रार्थना करायचो. आणि ते जुन्या करारामध्ये मकबी मध्ये हे उल्लेख आहे की मेलेल्या लोकांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. तर मार्टिन लुथरला कदाचित हे आवडलं नाही, म्हणून तो म्हणाला नाही नाही आम्ही जुन्या करार कुणाचं पाळू, यहुदी लोकांचं. परंतु ख्रिस्ताच्या वेळेस जे 12 शिष्य होते त्यांनी जे जुने कराराचं वचन घेतलं ते कुठून घेतलं, हे घेतलं एका ग्रीक ट्रान्सलेशन मधून, ज्याला आपण सप्टेजिंट म्हणतो. आणि त्याच्यामध्ये किती पुस्तकं होते, 46 होते. सांगायचं तात्पर्य एवढंच, मला कदाचित सगळ्या गोष्टी गोंधळात तुम्ही पडला असणार, पण समजून घ्या बायबल वरून आलं नाही. एक दुसरी गोष्ट, बायबलची रचना इतिहासामध्ये आहे. तिसरी गोष्ट, बायबलची रचना पवित्र आत्म्याने केलेली आहे. आणि पवित्र आत्म्याने तुम्ही प्रश्न करायचा कशी केली, पवित्र आत्म्याने वरून दिलं का बायबल, नाही, मग कसं, प्रश्न विचारा हा की पवित्र आत्म्याने केली, परंतु कसं, मानवाद्वारे, त्या बिशप्सद्वारे, त्या कॅथलिक चर्चद्वारे. तर आपल्याला त्या चर्चला आभार मानायचे, त्या पवित्र आत्म्याला आभार मानायचे की आज आपल्या हातामध्ये जे बायबल आहे ते त्यांनी दिलंय. समजते सर्वांना. तर आता आपण शेवटची प्रार्थना घेऊया. 1 तास झालेला आहे आपल्या बायबल स्टडीचा. प्रार्थना घेण्याच्या अगोदर कुणाला काही प्रश्न जर असतील, कारण मी खूप बोललो आहे, हा जो विषय आहे हा आपण रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे, तुम्ही पुन्हा एकदा जाऊन YouTube वर हे पाहू शकता. मला माहिती आहे 1 तास आहे आपल्याकडे, परंतु आपण एक शेवटचे 5 मिनिटं 2 मिनिटं एक दुसऱ्याचे विचार, जर तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारा. एक शेअर करायचंय मला फक्त, की जसं गौरव म्हटलं आपल्याला बायबल जे आहे हे ऍक्च्युली कॅथलिक चर्च कडून भेटलेलं आहे. पण मला हा जो कॅथलिक जो शब्द आहे त्याला थोडक्यात सांगायचं की कॅथलिकचा अर्थ हा आहे की जागतिक चर्च. कॅथलिकचा अर्थ हा नाही की हा प्रोटेस्टंट आहे, हा कॅथलिक आहे, हा अँग्लिकन आहे. कॅथलिक म्हणजे जागतिक चर्च आणि फक्त युनिव्हर्सल, आणि एकच युनिव्हर्सल चर्च आहे हे आपण म्हणतो की येशू ख्रिस्तांनी जे स्थापित केलेलं आहे त्याला आपण म्हणतो कॅथलिक, की एक युनिव्हर्सल चर्च. आणि जसं गौरव एकदम बरोबर म्हटला की नंतर काही मतभेद झाले की मार्टिन लुथरला काही विचार पटले नाही आणि त्याच्यानंतर आपले हे वेगवेगळे डिनॉमिनेशन झाले, सेक्ट झाले. तर हे मला आज कळालं गौरव की कॅथलिक चर्चनी बायबल दिलेलं आहे आणि नंतर मग जे काही मतभेद होते त्याप्रमाणे मग त्याचं मानवी होतं. पण हो, देवाचं वचन जसं हे आपले जे हिब्रू लोक होते, हिब्रूज राईट, ज्यांनी हे केलं 39 बुक केलं, तर ते सुद्धा तेवढेच खरे आहेत. फक्त जे आपली 7 पुस्तकं नाही आहेत ते थोडे फार मतभेद आहेत, पण आपलं शेवटी शब्द तोच आहे देवाचा. तर हे मला कळालं आज. आणि मी अजून एक सांगायचं की मला असं वाटतं आपण अजून एक सेशन घेतला पाहिजे, कारण आज कव्हर बहुतेक नाही झालं. नक्की. हो, चांगला विचार मांडला अभिजित सुद्धा, की आपण एकच आहोत, जरी मतभेद असले आपल्यामध्ये आपण ख्रिस्तामध्ये एकच आहोत. म्हणून आपल्या बायबल स्टडी मध्ये एक सगळ्यात सुंदरशी गोष्ट काय होती की आपण वेगवेगळ्या पंथावरून जरी आलो तरी आपण ख्रिस्ताबद्दल बोलतोय आणि पवित्र शास्त्राबद्दल बोलतोय. जरी आपल्यामध्ये मतभेद असतील थोडेफार जरी असतील, आणि ते खरे मतभेद आहे, त्याला आपण दूर केलं नाही पाहिजे, प्रार्थनेने आणि पवित्र आत्म्याने आपण ते मतभेद पूर्ण केले पाहिजे, एक दुसऱ्याचे विचार मांडले पाहिजे, समजलं पाहिजे प्रत्येकाला. परंतु एक गोष्ट चांगली काय की आपण पवित्र शास्त्राकडं ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण
परमेश्वराकडे येतो आणि परमेश्वर माझा वेगळा, तुमचा वेगळा, कॅथलिकचा वेगळा, प्रोटेस्टंटचा वेगळा नाही. आपल्या प्रत्येकाचा परमेश्वर एकच आहे. तर ह्याचा आनंद आपल्याला होतो, म्हणून आज आपण एकत्र येतो. जरी आपल्या बायबल स्टडी मधून वेगवेगळे पंथ आहेत आणि त्याच्या आभार आपण आता परमेश्वराला मानायचे. तर मी आता विनंती करल मम्मीला माझ्या की शेवटची प्रार्थना तिने घ्यावी. तुझा जो आम्ही आभार मानतो की तुझ्याच प्रेरणेने तू आम्हाला इथे एकत्रित केलेला आहेस प्रभू. हे जीवन जगत असताना पुष्कळ संकट अडचणी येतात, परंतु तू आमच्यावर एवढं प्रेम करतो की पुन्हा तुझ्या सहवासात तूच आम्हाला एकत्रित करतो प्रभू. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आता जे काही प्रभू तुझ्या पवित्र शास्त्राद्वारे माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गौरवद्वारे पवित्र आत्म्याने सुचवल्याद्वारेच तो आमच्याशी संवाद करत आहे प्रभू. तर इथून पुढेही आम्ही तुझी मदत घ्यावी. आमचं ज्ञान जे काही उणे असेल ते तुझ्याजवळ मागावं आणि आमच्या आध्यात्मिक रित्या आम्हाला वाढवावं. हे जीवन जगत असताना प्रभू सार्वकालिक जीवनाकडे आम्ही लाभ घ्यावा यासाठी अतोनात आम्ही प्रयत्न करावे. कारण आम्ही करण्या अगोदर तू आमच्यावर प्रेम केलेला आहे आणि आम्हा कुणाचाच नाश होऊ नये अशी तुझी इच्छा आहे. आणि ह्याच तुझ्या प्रेमामध्ये तू आम्हाला नेहमी एकत्रित ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो म्हणून तो आहे. आमेन. आमेन. बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे. जय ख्रिस्त सर्वांना. जय ख्रिस्त सांगतो. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू आभार. परमेश्वराचे आभार. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. थँक्यू फॉर जॉइनिंग.